समर्थ आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोजागिरी पौर्णिमा सोमवारच्या दिवशी 6 तारखेला आलेली आहे आणि ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला 5 स्वस्तिक आणि 1 दिवा रात्री लावायचा आहे। म्हणजे लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी असं म्हटलं गेलेलं आहे की ह्या दिवशी लक्ष्मी मातेचा जन्मदिवस झालेला आहे आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये अखंड निवास करण्यासाठी आपल्याला हा एक म्हणजे हे उपाय करायचे आहे। हे उपाय केल्याने तुमच्या घरातली नकारात्मक शक्ती जाईल, घरामध्ये सकारात्मक शक्तीचा निर्माण होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी वाढेल आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या सोबत राहील। कारण की असं म्हटलं गेलेलं आहे की जर आपण ह्या 5 ठिकाणी स्वस्तिक काढलं तर आपला वास्तुदोष सुद्धा समाप्त होतो, नकारात्मक शक्ती बाहेर जाते आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आकर्षित होत असते। त्यामुळे आपल्याला हे 5 स्वस्तिक काढायचे आहे आणि आजच काढायचे आहे। प्रत्येक स्त्रीने हा उपाय करायचा आहे। स्वस्तिक करण्यासाठी काही मिनिटं, काही तास, सेकंद असेच लागतात, जास्त वेळ लागत नाही। त्यामुळे काय करायचं आहे, स्वस्तिक हे कुंकवाने काढायचं आहे। कुंकू हळद मिक्स करायचं आणि बघा पहिलं जे स्वस्तिक आहे ते आपल्याला आपल्या मुख्य दरवाजा म्हणजे मेन डोरवर लावायचं आहे। आज पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला आपल्या घराचं जे उंबरा आहे त्या ठिकाणी लेपन करायचं आहे, हळदीचं लेपन करायचं आहे। नंतर ना आपल्याला मुख्य दरवाजावर पहिलं स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढताना कधी पण स्वस्तिकवर 2 म्हणजे 4 असे थेंब ठेवायचे आहे, आजूबाजूला रेषा उडवायचं विसरू नका। अशा वेळेस स्वस्तिक काढायचं, त्याची पूजा करायची। दुसरं स्वस्तिक आपल्याला आपल्या किचन ओटा असतो त्याच्या समोरची भिंत असते त्या ठिकाणी काढायचं आहे। तिसरं स्वस्तिक आपल्याला आपल्या देवघर असतं त्याच्या पाठीमागे काढायचं आहे। चौथं स्वस्तिक आपल्याला आपली कपाट ज्या ठिकाणी आपण दागिने ठेवलेले असतात त्या ठिकाणी काढायचं असतं। 5वं स्वस्तिक जे आहे ज्या ठिकाणी आपले मुलं अभ्यास करतात त्या ठिकाणी काढायचं असतं। तर अशा 5 ठिकाणी आपल्याला आज स्वस्तिक काढायचं आहे। बघा तुम्हाला आता वेळ असेल 12 नंतर तर तुम्ही काढू शकतात किंवा संध्याकाळच्या टायमाला लक्ष्मी मातेचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो 7-7:30 वाजेला प्रदोष काळामध्ये, त्यावेळेस काढले तरी सुद्धा अतिशय उत्तम आहे। दुसरं म्हणजे बघा आज आपल्याला दिवा लावायचा आहे। दिवा आपल्याला जे गाईचं तूप आहे त्याच्याने लावू शकतात, तिळाच्या तेलाने लावू शकतात किंवा नसेल तुमच्या घरामध्ये कुठलं असेल तर तुम्ही जे गोडे तेल आहे त्याच्याने दिवा लावला तरी सुद्धा चालेल। पण 12 वाजता रात्री बरोबर 12 वाजता आपल्याला जो आपला उंबरा आहे त्या ठिकाणी दिवा लावायचा आहे। दिवा जमिनीवर ठेवू नका, त्याच्या खाली थोडे तांदूळ किंवा वाटी ठेवून आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे। असं करून बघा, अनुभव घेऊन बघा, कारण की ह्या वस्तू केल्याने, या गोष्टी केल्याने नक्कीच नकारात्मक शक्ती तर बाहेर जाते, सकारात्मक शक्ती घरात येते आणि सुख समृद्धी नांदून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते। ज्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी होतात त्या घरामध्ये प्रगती होते, सुख समृद्धी नांदते, धनसंपदा वाढते आणि त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही। त्यामुळे आपल्याला हे उपाय करायचे आहे। माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।